राज्यात कमी झालेला थंडीचा कडाका पुन्हा वाढण्याचे संकेत आहेत। किमान तापमानात घट झाल्याने गुलाबी थंडीने नववर्षाचं स्वागत होणार आहे। आज 30 डिसेंबर रोजी राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार कायम राहणार आहेत, तर 2 दिवसात तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। उत्तर भारतात थंडीचा कडाका पुन्हा वाढू लागलाय। सोमवारी म्हणजेच काल 29 डिसेंबर रोजी पंजाबच्या हिस्सार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 2.1 अंश किमान तापमानाची तर सकाळी 8:30 पर्यंतच्या 24 तासांमध्ये केरळच्या कोट्टायम येथे देशातील उच्चांकी 35.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। कोकणातील डहाणू येथे राज्यातील उच्चांकी 35.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले। सोमवारी म्हणजेच काल 29 डिसेंबर रोजी निफाड, धुळे, अहिल्यानगर, परभणी येथे थंडीचा कडाका कायम होता। उर्वरित राज्यात काही ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे। पहाटेच्या वेळी काहीसं धुकं आणि दव पडल्याचं दिसून आलं। आज 30 डिसेंबर रोजी राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याबरोबरच थंडी टिकून राहण्याचा अंदाज आहे। 2 दिवसानंतर